गायत्री, बघितलं की नाही या नंद्याची कशी बँड वाजवली ते? येस मिस्टर बॉन्ड. अरे आमच्या घरात सुद्धा याचंच डिस्कशन चालू आहे. सगळेजण खूप खुश आहेत. आता तर त्या नंद्याचं फक्त दुकान बंद केलंय, आता तर त्याचा बाजारच उठवला पाहिजे. अरे आता जस्ट कमिशनर काकांचा बाबांना फोन आला होता. ते म्हणाले की नंदकुमारांवरती कडक कारवाई होईल. ये बात. अरे आफ्टर ऑल आपलं काम कडकच असतं. बट ऑन सिरियस नोट, कार्तिक तू जर नसतास ना तर हे पॉसिबलच नव्हतं. मी माझ्या घरातल्यांना खूप दिवसांनी इतका आनंदी बघितलंय रे. तुझे आभार कसे मानायचे हे खरंच कळत नाहीये. बट स्टील थँक्यू सो मच. डोंट वरी, तुला जरी कळत नसेल तरी मी शिकवेन ना तुला आभार कसे मानायचे ते. म्हणजे गप ना, त्रास नको दिवस. मी कुठं तुला त्रास देतोय? जा ना यार तू. ए गायत्री, बरी आहेस ना? तुला नाही रे, ते गप्प बस. हा, तो जो कोणी असेल ना त्याला सांग मी इतकी वाईट फक्त भावाशीच वागू शकते, त्यामुळे तू मनावर नको घेऊस. हॅलो हॅलो गायत्री. तेजस गप्प बस ना. हा बोल. तो बाजूला तुझा भाऊ तेजस आहे का? हो मॅडम, तुमचा फोन खूप इम्पॉर्टंट आहे माहितीये मला, पण बाबांनी बोलावलंय. बरं ऐक ना, मी तुझ्याशी नंतर बोलते. ओके? नक्की ना? नाहीतर विसरशील. नाही करते. चल बाय बाय बाय. ओके ओके बाय, टेक केअर. कोणाचा फोन होता? तुला काय करायचंय? बाबांनी बोलवलंय ना, चल. पण सांग ना. अहो काय सांगू तुम्हाला, बोलता बोलता असा पटकन उभा राहिला ना तो. अरे मी घारच झालो, मला काय कळे ना. बटनाला लावलेला कॅमेरा कसा त्याला पकडणार, तो उभा, मी खाली बसलेला. गजाननाचं नाव घेतलं, म्हटलं बाबा काय करूया. मी पण खाटकन उभं राहिलोय. डोक्यात दिला आता एका कसं पटव. एवढ्यात आपले कोकणी मेव होतो काजू घेतलंय, काढलंय, समोर ठेवल्या बरोबर इलो ना जाग्यात, बसलो पटकन काजू बघून. कोकणचं मेव होतो. म्हणालो काय असा काम. म्हटला मुंबईत एक प्रोजेक्ट करूचो असा. ही फाईल दिल्या बरोबर माणूस बसलो थंय फसलो. डायरेक्ट अडक. अशी अद्दल घडवली त्या नंदकुमारला. तुम्हाला सांगतो, उद्या पुलाव खायला बसला आणि एखादा काजू जरी आला ना तरी त्याला राजाराम वाघमारे दिसणार बघा. आपले काजूच आहेत तसे, तोंडात टाकल्या बरोबर खारं होतं तोंड. वा मेवणे वा, तुम्ही आणि आमच्या गायत्रीच्या प्लॅनिंगनी फार कमालच करून टाकले. म्हणजे तर मला माहित नाही बातमीनंतर माझ्या सस्पेन्शनचं काय होईल, पण एका अतिशय भ्रष्ट माणसाला शिक्षा होणार हे नक्की. खूप आनंद झालाय मला आज, खूप आनंद झालाय. तुमच्या मनावरचं ओझं कमी झालं ना? हा मग झालं. चला मस्त आनंदाचा क्षण आहे, सेलिब्रेट करूया. बाबा सेलिब्रेशन? आज माझ्याकडनं तुम्हाला सर्वांना पार्टी. बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाऊया रात्री आपण. हॉटेल वगैरे नाही, मी मस्त खीर बनवते. अजिबात नाही, किचनला सुट्टी. आपण बाहेर हॉटेलमध्ये जायचं. हा इकडे जरा आधी तू कधी इकडे पहिल्यांदा. नाही मला माहिती आहे की ह्या सगळ्या प्लॅनिंग मध्ये आणखीनही कोणी कोणी होतं. त्या सगळ्यांची नावं नंतर मला सांगशील ना? मग ठीक आहे. मस्तपैकी आपण त्या थाळी सिस्टीम मध्ये जाऊ है ना? नाही 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 अजिबात नाही, अजिबात नाही. गंमत केली मी. आज थाळी सिस्टीमला फुलली. आपण कुठेतरी मस्त ते काय कॉन्टिनेंटल मध्ये वगैरे आपण जाऊ मस्तपैकी आणि खूप एन्जॉय करू. आणि तुम्हाला काय हवं ते तुम्ही मागवायचं बरं का? दादा, अरे कुठे निघालास? नको नको उमे, मला अडवू नकोस. मला जाऊ दे, मला बरीच कामं पडली आहेत ग. गावी जायचं आहे, ते आमराई आहे, ते आंबे उतरवायचे आहेत, ते बरीच काम आहेत. दादा आधी आज चल, मग आपण बोलूयात. अगं उमे पोराने आधीच मला बराच वेळ थांबवलाय, मला जाऊ दे आता. झालं बोलून? हा, आणि कामाचं मला काही सांगू नकोस तू. आजचं जेवण सुद्धा तुला इथेच करायचंय. अगं नको ग उमे, तुम्ही सगळे खुश आहात,
इतकी छान फॅमिली आनंदात बघितली, मला भरून पावलं. मी निघतो. दादा गोविंदराव, आमची फॅमिली नाही, आपली फॅमिली. तुम्ही आमच्या कुटुंबाचे एक सदस्य आहात. तर तुमच्यामुळेच तर आज आम्ही सगळेजण आनंदी आहोत. आणि लग्नामध्ये कान पिळलाय, विसरलेलो नाहीये. असं कसं सोडेन मी तुम्हाला? सदाशिवराव, तुम्ही बोललात आणि आत खोलवर कुठेतरी ओलावा जाणवला बघा. आणखीन काय पाहिजे हो बहिणीच्या भावाला? तुमच्या कुटुंबाचा मला भाग बनवला, सगळं भरून पावलं मला. कोकणात कोण नाही हो माझ्याशी बोलायला, एकटाच असतो. एक बहीण आहे मला, माझी सख्खी, पण माझीच कर्म अशी आहेत की ती जीड करते मला. गोविंदराव, पुरे आता. नाही नाही, चूक माझीच आहे. मीच कपाळ करंट आहे. सारखा पैशासाठी तिच्या मागे तकादा लावतो. ती तरी काय करणार नाही का? पण उमे, तुझा भाऊ इतका वाईट नाही आहे का? कळलं कळलं. तुम्ही फार इमोशनल होऊ नका आणि आम्हालाही करू नका. चला आमच्या बरोबर रात्री बाहेर जेवायला. अहो नको नको, जेवणाची गडबड करू नका. नाही काय, उगाच तुमची गैरसोय होईल. वर हो तर आमच्यापेक्षा तुझीच गैरसोय जास्त होणार आहे रात्रीची. तुला काय आज ओळखते मी? उमा, किती बोलणार आहेस त्यांना? हा बस. अगं उमे, समजून घे ग. वेळ काळ असते ना जरा. मला ते काजू आता आणि कुणाला देताय काजू? द्यायचे नाहीत कुणाला. ते वसंत आपला डोंबिवलीचा, त्याने मोटार घेतली गावी, तेव्हा ते काजूची. दादा, ते काजूची वगैरे राहू दे बाजूला, आधी घरात चल. चला, मुलीचे लग्न काढले, ते काजूचे वगैरे आता बंद करा. काय म्हणतील व्याई? चला आता आतमध्ये. एक प्रश्न विचारू शकतो का मी? मगासपासून डोक्यात पेरतोय, विचारू? विचार ना. काय म्हणजे हे जे चेहरे पे है लाली, होठो पे है हसी, आय मीन जेव्हापासून तुला भेटलोय तेव्हापासून आजपर्यंत इतकं इतकं आनंदी कधीच नव्हतं बघितलं. काय काय आज मी खूप खुश आहे. होतेच का? बाबा 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 ठीक आहे, पण आणि आज बाबांना मी खूप दिवसांनी टेन्शन फ्री बघितलंय. ओ अच्छा, तर हे कारण आहे. काय ना देवानी काय अद्भुत नातं बनवलंय. म्हणजे बाप खुश तरच मुलगी खुश. इथं आम्ही एवढी मेहनत करतो त्याचं काहीच नाही. असू द्या. बर, ते जाऊ दे. तुला माहितीये बाबा काय म्हणाले? काय? बाबा म्हणाले की नंदकुमार वाटतं तितकं सोपं प्रकरण नव्हतं. म्हणजे नव्हतंच. आपण त्यांना अडकून जे काही साधलंय ना, त्याचे परिणाम काय होतील माहित नाही. म्हणजे विशेषतः त्यांच्या सस्पेन्शनवर. सी गायत्री, एक गोष्ट लक्षात ठेव, समाजातली लोक आणि कोर्ट हे काय मूर्ख नाहीये. सगळ्यांना या नंद्याचे प्रताप कळले असणारच. थँक गॉड तुझ्या बाबांनी ऍक्शन घेतली होती, नाहीतर त्या नंद्याने अजून कित्येक लोकांना त्याच्या जाळ्यात अडकवलं असतं. खरंय. गायत्री तू बघ, हे नंद्याचं प्रकरण आहे ना, गाजणार. ते काय म्हणतात त्याला? टीआरपी. टीआरपी. या नंद्याला शिक्षा होणारच. अगदी तसंच हो, आणि तुझ्या तोंडात साखर पडो. भागव, साखरेवरच भागव तू. इथं आम्ही एवढी मेहनत करतोय, काहीतरी फळ मिळायला पाहिजे ना. बोल, काय हवंय तुला? बघा, मी मागितलं तर नाही म्हणायचं नाही. एक 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 मिनिट, गैरसमज नको करून घेऊ. मी काही परत सुरू होत नाहीये, म्हणजे तुझ्या मागे तसं नाही. हो ना, मग सांग काय हवंय तुला? नक्की. अरे सांग ना. ओके. आज आपण विल यू आपण एकत्र डिनर? नाही. आणि म्हण. अरे म्हणजे तसं नाही, म्हणजे अरे आज शक्य ऐक ना, अगं ऐक ना, तू माझा ऐक ना. तुला माहिती आहे ना, माझी पॉझिटिव्हिटी खूप वर्क करते. म्हणजे मला गॅरंटी होती की तू नाही म्हणणार. अरे कार्तिक,
कशाला ना आपण उगाच एवढ्या उड्या मारायच्या आणि सांगायचं की तू बोल तुला काय हवंय वाटेल ते देईन वगैरे. अरे अगदी तसं नाहीये, पण आज मला आज संध्याकाळी 8 वाजता ब्रॉडवे रेस्टॉरंट. मी रात्री 12 वाजेपर्यंत तुझी वाट बघेन. तू आलीस तर खरंच आनंद आहे. नाहीतर कार्तिक, अरे हे बघ, मला का नाही जमणार याचं कारण तर कारण खूप असतात ग. मॅनेज करायला शिक आणि मुळात पटवायला शिक बाबांना. आणि कमॉन, आय मीन मी एवढं केलंय तर तू तुझ्या बाबांना एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी कन्व्हिन्स नाही करू शकत. का नाही जमणार हे तर ऐकून घे. डन. 8 वाजता ब्रॉडवे मध्ये मी वाट नाही. तू आलीस तर मला खरंच आनंद. आणि नाही आलीस ना तर मी तिथेच राहीन. बाय. कार्तिक, कार्तिक Take care. ऐकून- आठ ते 12. वाव, 4 तास वाट बघणार. हाऊ रोमॅन्टिक. काय सॉलिड पेशन्स आहेत यार त्याच्यामध्ये. प्रेमात पडलाय म्हटल्यावर पेशन्स तर ठेवावेच लागणार. तुला बरं माहिती तू प्रेमात पडलीयस का? पियू, आता माझ्यावर घसरायची अजिबात गरज नाहीये. आता या दोघांचा विषय चाललाय की नाही? हा बरोबर. आणि हा विषय जर गायत्रीने मनावर घेतलाच नाही तर मग काय फायदा, हो की नाही गायत्री? घेईल ग. हळूहळू तिच्याही मनात तो बसायला लागलाय. काय गप्प बसा ग. इथे विषय काय चाललाय आणि तुम्ही सेटिंग कसं लावताय? अच्छा ठीक आहे, आम्हाला फक्त एवढंच सांग, त्याच्यासोबत जायला काय प्रॉब्लेम आहे? अगं आज बाबांनी आमच्यासाठी पार्टी अरेंज केली, त्यामुळे मला त्याच्यासोबत नाही जाता येणार. मी त्याला हे सांगायचा इतका प्रयत्न केला पण त्याने माझं काही ऐकूनच नाही घेतलं. ओ, मला सांग त्याने कुठे बोलवलंय तुला? त्याने मला एका रेस्टॉरंटचं नाव सांगितलं होतं पण मला नाही आठवत आहे. हरकत नाही, एक काम कर, कार्तिकला 8 वाजता भेट, 8:30ला तिथून कल्टी मार, 8:45 वाजता तू घरी पोहोचशील आणि मग बाबांबरोबर बाहेर जा. वाव पियू, किती बावळट आहेस ना तू. अर्ध्या तासात कल्टी मारायला ते काही कटिंग चहा प्यायला भेटणार नाहीयेत. अगं हे बघ, ती भेट मेमोरेबल होण्यासाठी त्यांनी एकमेकांसोबत भरपूर वेळ घालवायला हवा. वेळ कशाला घालवायला हवा? अगं आपल्याला आभार मानायचे की नाही, मग त्याच्याशी व्यवस्थित बसून बोलणं गरजेचं आहे ना. तर त्याला फक्त थँक्यू एवढंच जाऊन बोलणार आहे. हा, आणि जर तुला असं करायचं नसेल ना तर त्याला सांग, आज मला बाबांबरोबर बाहेर जायचंय, तर तुझ्या बरोबर यायला मला जमणार नाही आणि आपण उद्या जाऊ, असा काहीतरी मेसेज टाकून दे. ऐका ना, मला उद्या पण नाही जमणार. ए, तुझा एखाद दुसरा प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे हा, पण तुझे 100 प्रॉब्लेम असतील तर ते कोणीही सॉल्व्ह करू शकत नाही. हॅलो, हाय. कोणाचा काय प्रॉब्लेम आहे मला सांग, मी लगेच सॉल्व्ह करेन. सध्या तरी माझ्यासाठी फक्त तूच मोठा प्रॉब्लेम आहेस. अगं काही नाही, किरकोळच आहे. ऍक्च्युली कार्तिकने हिला आज डिनरला बोलवलंय आणि नेमकी काकांनी फॅमिलीसाठी पार्टी प्लॅन केली. आणि तुला माहितीये का, 8 ते 12 कार्तिकीची वाट बघणार आहे. वाव, हाऊ रोमॅन्टिक. तो इतका वेळची वाट बघणार आहे यार, पण त्याला असं वाट बघायला लावणं बरोबर नाहीये गायत्री. आता काय चूक काय बरोबर हे तू मला सांगणार आहेस का? तसं नाही ग, पण तू त्याला इतका वेळ वाट बघायला लावली तर तुलाही गिल्टी वाटेल ना. काय सो तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मी जाते ना तुझी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. काही गरज नाहीये. अगं असं काय करतेस गायत्री, मी त्याला समजावून सांगेन ना तुझा काय प्रॉब्लेम आहे तो. तुम्हाला एकदा परमिशन तर दे ग. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? आणि अनु, आपण नंतर जरा बोलूच. नंतर कशाला, आता सर्वांसमोरच बोल ना. हे बघ अनु, माझा मूड आता खूप चांगला आहे आणि बाय द वे कार्तिकला काय सांगायचं ते मी बघीन, तू नको मध्ये पडूस. रिहर्सलला चला, उशीर होतो.
मिस्टर कीर्तने, खूप हँडसम दिसताय आज. म्हटलं जरा बायकोच्या सौंदर्याचं कौतुक सारखं सारखं करत असतो, आपणही जरा तिच्यासारखं छान दिसावं, मस्तपैकी राहावं. काहीतरीच आहे तुमचं. हा पण एक गोष्ट आहे, तुम्ही रोजच हिरो दिसता, पण आज हा हिरो एवढा का तयार होतोय? काय नाही, मी ठरवलं आता दिवसभर असा घरामध्ये बसून नाही राहायचं. जे काही सगळं घडलेलं आहे त्याच्याबद्दल एन्जॉय करायचं. मस्तपैकी बाहेर पडूया, फिरूया, एखादा सिनेमा जमला तर बघू, हॉटेलमध्ये वगैरे जाऊ, मस्तपैकी एन्जॉय करू. घराचं पुन्हा गोकुळ झाल्यासारखं वाटतंय. आणि ते गोकुळ तसंच राहो. तुम्ही जरा वेळ बसा बघू. खूप दिवस बसलेलोच आहे मी, आता बाहेर बसा आणि इथेच बसा, उठू नका, मी आलेच. अरे बाबा, काय काय चाललेलं असतं ना इथं. काय मी नेहमी ऐकते ना तुमचं, मग आता आज तुम्ही ऐका. माझ्या सौभाग्याच्या सुखाला कोणाचीच नजर न लागो, माझी सुद्धा नाही. आलेच. काय? बस इथे अहो, बस. मी सुद्धा तुझी दृष्ट काढणार आहे, नाही तर माझी दृष्ट लागेल तुला. आलंच. हे वेडाबाई, रडायला काय झालं? अरे आता रडायचं नाही, आता फक्त हसत राहायचं, हसत राहायचं. आनंद अश्रू आहेत हे, आणि त्यात सुद्धा तुमचं प्रेमच आहे. ते अश्रू वाटे वाहून गेले तर माझ्यावरचं प्रेम कमी होईल. हे प्रेम कधीच कमी नाही होणार. ती येईल, ती नाही येणार. ती येईल, ती आय मीन कार्तिक राजहंस, ऍक्च्युली मी हे सगळं करतोय, किती फिल्मी आहे. पण काय करणार, वाट बघण्यामध्ये काहीतरी फॅन्टसी पाहिजे ना. खरंच ना. खरंच जर 4 तास ती आली नाही, खूप भयानक ट्रॅजेडी होणार आहे. आणि त्यात ह्या गुलाबाने जर कौल दिला की ती नाही येणार, तर 4 तास इथे घालवणं कठीण आहे. ती येणार, ती नाही येणार. येणार. एक्सक्यूज मी सर, येस. इफ यू डोंट माइंड, तुम्ही बराच वेळ झाला इथं बसलायत. सो इथे एकट्याला बसायला काय अलाउड नाहीये? तसं नाही सर, जर तुम्ही एकटेच असाल तर प्लीज बाजूच्या टेबलवर शिफ्ट व्हाल का? का? कारण हा फॅमिली टेबल आहे मग आणि आत्ताच एक फॅमिली आली आहे. अरे मी इथे कशासाठी बसलोय आणि कोण फॅमिली आला रे? Oh my God. ही गायत्री काय डेंजर आहे. हिला डिनरला बोलवलं तर ही अख्खी जत्राच घेऊन आली आहे. बहुतेक याने याच रेस्टॉरंटला याचा प्लॅन केला होता. मी याचं नाव कसं काय विसरले? तिला याला सांगितलेलं अख्खी पलटण घेऊन आली. अरे तू काय बघत बसलाय, बोलो ना. सर प्लीज. हॅलो, हाय. अरे वाव, व्हॉट अ सरप्राईज. कसं आहात सर? नमस्कार. मी फर्स्ट क्लास. तू इथे काय करतोय? मी इथे ऍक्च्युली माझ्या फ्रेंडला भेटायला आलो. एक माझा मित्र भेटणार होता, तर त्यामुळे सर तुम्ही प्लीज इथे बसा, मी दुसऱ्या टेबलवर शिफ्ट होतो. अरे नाही, दादर मी जातोच. तू जातो? अरे मित्राला भेटायला आलास ना, न भेटताच जाणार? ऍक्च्युली आता उशीर पण झालाय ना खूप. मी बराच वेळ वाट बघत होतो, त्यामुळे आता निघतो मी घरी. बराच वेळ उशीर झाला. अरे घरी जाण्यापेक्षा आमच्या बरोबर बस जेवायला.
हं? नाही नको नको कार्तिक, आम्हाला आज हे पार्टी देत आहेत, तर तू थांबला असतास तर बरं झालं असतं. मॅम दॅट्स रिअली नाईस ऑफ यू. मी खरंच थांबलो असतो परत कधीतरी. ऍक्च्युली मला घरी लवकर जायचं आहे, सगळे वाट बघत असतील ना. बर बर उमा, त्याला जायचं असेल दुसरीकडे काहीतरी ठरवलं असेल तर जाऊ दे, उगा जबरदस्ती नाही करायची. हा हा पण तू जर आमच्या बरोबर बसलास जेवायला तर आम्हाला मात्र आनंद वाटेल. तुमच्या बरोबर जेवायला बसलो ना तर तुमचे आणि तुमच्या ज्युनियर कीर्तनेंचे प्रश्न ऐकून ऐकून घास घशातच अडकेल माझ्या. थँक्यू रिअली सर. मलाही खरंच आवडलं असतं तुमच्यासोबत इथे बसून जेवायला, पण घरी वाट बघतायत ना सर, त्यामुळे गेलं पाहिजे. हो ना. तू म्हणजे तुझ्याकडे बघून तू वेळेवर घरी जात असशील असं मला वाटत नाही. सर फ्रँकली स्पीकिंग मी आधी जात नव्हतो, पण हल्ली मी वेळेत घरी जातो. ते म्हणतात ना सुसंगती सदा घडो, असं झालंय आजकाल माझं. आफ्टर ऑल फॅमिली कम्स फर्स्ट. संस्कार पहिले येतात, ओके नाही. कार्तिक, हाय हाय. हाय.